नमस्कार. आज आपण बघणार आहोत गणपतीचे तोरण. त्याचे 2-3 पार्ट होतील. त्याच्या पहिल्या पार्टमध्ये मी दाखवणार पान कसं बनवायचं. दुसऱ्या पार्टमध्ये मी दाखवणार हे गणपती कसे बनवायचे हे वाले. आणि तिसऱ्या पार्टमध्ये पट्टी आणि जॉईंट कसं करायचं. ठीक आहे, तर मग बघूया आपण गणपतीच्या तोरणासाठी काय काय साहित्य लागते. पहिले आपण बघणार आहोत पानासाठी लागणार आहे हिरवा रंग आणि बॉर्डरला क्रीम कलरचा रंग. तर चला मग आपण बघूया हे पान कसं बनवायचं. 21 चैन बनवून घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि 21 आणि स्लिप नॉटनी जॉईन करायचं. परत 3 चैन घ्यायच्या. 1 2 3 आणि सेकंड ह्याच्यामध्ये खांब घालून घ्यायचे. असे 10 खांब घालून घ्यायचे. साखळीत टाकायचं आहे खांब. 10 खांब घालून घ्यायचे. 3 चैनचा एक खांब आणि असे 9 खांब, असे टोटल 10 खांब. 4 5 6 7 8 9 आणि 10. 11व्या चैनमध्ये एकाच चैनमध्ये आपल्याला 5 खांब टाकायचे. 1 2 3 4 आणि 5. आणि इकडे जसे 10 खांब विणले तसेच ह्या 10 चैनमध्ये 10 खांब विणून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 झाले. 10 खांब 5 3 3 7 10. परत फिरायचं, पलटी मारून फिरायचं. 1 परत 3 चैन 1 2 3 असे 6 खांब विणायचे. 2 झाले आपले. 3 4 5 1 6 7 6 खांब झाल्यावर 7व्या खांबावर आपल्याला 7 नंबरच्या खांबावर 3 खांब टाकायचे. एकाच खांबावर 2 3. परत आपण 5 खांब टाकले, त्याच्या मधल्या खांबावर मधला खांब येईपर्यंत एक एक खांब टाकायचा आणि मधला खांब आला की त्या मधल्या खांबावर परत 5 खांब टाकायचे. कळत नसेल तर काहीतरी मार्क करून घ्या. हा 5व्या मधला तिसऱ्या खांबावर 5 खांब टाकायचे. 1 2
3 4 1 5. परत इकडे दुसरा राऊंड मी हा पूर्ण दाखवते म्हणजे लक्षात येईल. मग तिसरा सेम टू सेम विणायचा आहे, चौथा सेम टू सेम आणि पाचव्याला कलर बदलून बॉर्डर टाकायची आपल्याला. 4 5 7वा खांब येईपर्यंत आपल्याला विणायचे. पाहिजे तर इकडून मोजून घ्या. 3 आणि 3 6 आणि हा 7वा. 7व्या खांबात 3 खांब टाकायचे एकाच साखळीत. परत 6 खांब विणून घ्यायचे. 1 2 3 4 5 फ्रेंड्स एवढं लक्षात ठेवायचं. परत पलटी करायचं. मग आता किती येणार? तिसऱ्या खांबावर तिसऱ्यातला मधला खांब येईपर्यंत सिंगल सिंगल म्हणजे डबल क्रोशे एक एक विणून घ्यायचे. आणि तिसऱ्या खांबावर तिसऱ्यातल्या मधल्या खांबावर 3 खांब टाकायचे म्हणजे आपल्या पानाचा आकार येईल. असेच टोटल हा तिसरा राऊंड आहे. ह्याच्यावर एक राऊंड विणून घ्यायचा आणि मग बॉर्डर विणायची. हा तर मी विणून घेते आणि दाखवते. सगळे सेम आहे. असे 4 राऊंड करायचे टोटल. 1 2 3 4. पहिल्या राऊंडला 10 खांब 5 खांब 10 खांब. दुसऱ्या राऊंडला 6 3 5. परत मध्यभागी 5वर 5. परत इकडे 5 खांब 3 खांब 6 खांब. परत इकडे 7 खांब 3वर 3. मग इथे येऊन परत 5वर 5. परत इथे येऊन 3वर 3 हे कर. परत चौथ्या राऊंडला तसंच विणायचं आहे. सेम टू सेम सेम विणायचं. 5वर 5 फक्त एवढं लक्षात ठेवायचं. 5वर 5 टाकायचे. 5वर 5 म्हणजे 5 खांब असतात. त्याच्या मधल्या खांबावर म्हणजे 3 नंबरच्या खांबावर 5 खांब टाकायचे आणि 3वर 3 म्हणजे तिसऱ्या 3 खांब असतात. त्याच्या 2 नंबरच्या खांबावर 3वर 3 टाकायचे आणि हे 4 राऊंड पूर्ण करायचे. आता आपण ह्याला बॉर्डर विणायची. तर बॉर्डर पण सेम आहे, तशीच विणायची बॉर्डर पण. हे बघा सेम टू सेम. फक्त इथं 9 खांब येतात 3वर 3. इथे येऊन 5वर 5. इथे येऊन 3वर 3 आणि हे असे 5 पानं बनवून घ्यायचे. मग पुढील भागात मी दाखवते गणपती कसे बनवायचे आणि त्याच्या पुढच्या भागात पट्टी दाखवून मग जॉईंट कशी करायची ते दाखवते. तर कसं वाटलं हे पान? खूप सोपं आहे बनवायला. असे 5 बनवून घ्यायचे. जसं दाराचं माप वाढतं तशी पानांची संख्याही वाढू शकता किंवा मग इथे खांब वाढून हे साधारण 3 फुटाच्या दरवाजासाठी मी तोरण बनवते. त्याच्यासाठी 5 पानं लागतात आणि 5 गणपती लागतात. तर मी पुढच्या भागात गणपती विणायला शिकवेल. धन्यवाद फ्रेंड्स. कसं वाटलं माझं समजवण्याची पद्धत? जर आवडत असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.